आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नंदू, अगं मी ए नंदू, किस लिए तू इतना उदास, सूखे सूखे होठ अखियों में प्यास, किस लिए हाँ। बाबा रोहन कुठे पोचलाय बघा ना फोन करून। अगं एव्हाना खीर आणि हा शिरा याचा सुगंध त्याच्यापर्यंत पोचलाही असेल, येईलच तो एवढ्यात। नंदू, अगं आपण त्रास करून घ्यायचा नाही बाळा। कळतंय नाही आवडत अशा इमोशन मध्ये जेवण बनवायलाही नाही आवडत मला। डोक्यात काहीतरी विचार चालू असताना पण बाबा काय करू, माझं ना डोकं गरगरायला लागलंय। का कधीतरी माणसं अशी वागतात मला काही कळतच नाही। अगं गेल्या 30 वर्षात मला हे कळलं नाही, त्यामुळे मी हा प्रश्न विचारायचा सोडून दिला। काही माणसं वेगळी असतात, त्यांचे विचार वेगळे असतात हो, पण आपण आपली मतं, आपली तत्व, आपलं सत्य याची साथ कधीही सोडायची नाही। आणखीन एक गोष्ट कायमची लक्षात ठेव, काहीही झालं तरी आपण खचून जायचं नाही। पण बाबा हा माणूस इतकं टोकाचं का वागत असेल? मान्य आहे मोर्चा काढला या सगळ्या म्हाताऱ्या माणसांनी, घाबरले होते, चूक झाली। त्यानंतर आई त्यांच्याशी जाऊन भांडली, तो तर योगायोग होता ना बाबा। त्यांना असं वाटतंय का की आईने हे सगळं मुद्दाम केलं? मला तर वाटतंय ना ते मुद्दाम वागतायत, त्यांना ना त्रास द्यायचा आहे आपल्याला, म्हणून त्यांचं हे सगळं चालू आहे। स्वानंदी, अगं मी तुझ्या आईला चांगलं ओळखतो। अगं तुझ्या आईनं सुद्धा त्यांना तेवढं चिडीस आणलं असेल। एखाद्या माणसाला वागण्याचं भान नसतं ना, तसं आहे तिचं। आणि तुला खरं सांगू का, समर राजवाडे हे मुद्दाम करत असतील असं मला अजिबात वाटत नाही। हा म्हणजे हे जे काही फुटेज पाहिलंय त्यानंतर मलाही थोडंसं असंच वाटतंय की आई कदाचित चुकली असेल या सगळ्यात। तुला सांगतो नंदू, मला त्याबद्दल खात्री आहे। अगं आपलंच नाणं खोटं आहे, त्याला दुसरे लोक काय करणार? बघूया बाबा आता वकील साहेब काय करतायत आणि काय उत्तर देत आहेत। ठीक आहे, पण नंदू काहीही झालं तरी खचून जायचं नाही। आणि हे बघ नंदू, वृद्धाश्रमाच्या बाबतीत कसलीही तडजोड करायची नाही किंवा माघार सुद्धा घ्यायची नाही। तो प्रश्न खरंच खूप मोठा आहे। येस ए गुंडुल्या, गुंडुल्या, दार उघडणार आहेस का? काय दो घातली तुटे ना